वेलकम बॅक टू माय चॅनल। मी तुम्हाला केसांबद्दल स्किनबद्दल नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, पण आजकाल कसं झालं आहे, लोकांना केमिकलचा जास्त विश्वास आहे, जो म्हणजे केमिकल जास्त लवकर रिझल्ट देते म्हणून केमिकलवर जास्त विश्वास ठेवतात आणि 1000-1500 रुपयाचा फेशियल करून येतात। पण तो ग्लो त्यांना कळत नाही की किती दिवसापर्यंत टिकणार हा ग्लो। तर तुमचा 8 दिवस 15 दिवस कोणतीही स्किनचं जर तुम्ही म्हटलं तर त्याला मंथली जर तुम्ही मसाज द्याल तरच ती स्किन चांगली राहील। 1 वर्षातून एकदा केल्याने स्किन चांगली राहत नाही, हे लक्षात घ्या। तुम्ही ते 1000चं सोडून 5000चं फेशियल केलं तरी त्याचा ग्लो राहत। जसं तुम्ही आज जेवण केलं तर तुम्ही आज चांगलं खाल्लं म्हणून आजच चांगला दिसाल, उद्या अजून खराब खाल्लं तर तुमची स्किन खराब होणारच आहे। त्यासाठी तुम्हाला रेग्युलर रुटीनमध्येच चांगली ठेवायची असेल स्किन तर मंथली फेशियल केलं तरच स्किन चांगली राहील। मग ते 500चं असो, 300चं असो की 2000चं असो। मंथली फेशियल करण्याने काय होते की ब्लड सर्क्युलेशन तर वाढते। जसं आता काही लेडीजला डोळ्याखाली सर्कल येतात, काही लेडीजना हार्मोन्समुळे इथे केस यायला सुरुवात झाली, काही लेडीजला इथे पिग्मेंटेशन, असे अनेक प्रॉब्लेम आहेत की लेडीजला होतच राहतात। त्याच्यामुळे काय होते की चेहऱ्यावर काही ना काही आपल्याला जास्त बॉडीवर दुसरीकडे दिसणार नाही, पण चेहऱ्यावर लगेच आपल्याला काही ना काही सुरू होत राहते। त्यासाठी आपण फेशियल का करतो की आपल्याला एक रिलॅक्स वाटते, आपले पॉइंट मोकळे होतात फेसचे, डोळ्याखाली जे सर्कल आहे ते कमी होतात, म्हणून आपल्याला मंथली फेशियल करायला हवे। फेशियलचे महत्त्व आधी पटवून घ्या, तेव्हा फेशियल करा। फेशियल करणे म्हणजे गोरं काळं असं काही नसते। फेशियल फक्त तुम्हाला रिलॅक्स करते, स्किनचे मसल टाईट होतात आणि स्किन टवटवीत दिसते, म्हणून तुम्हाला फेशियल करणे जरुरी असते।